नमस्कार मित्रांनो, जालना जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत आनंदाचा हा व्हिडिओ होणार आहे. कारण जालना जिल्ह्यातील बरेचसे विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इतर जिल्ह्यात जात असतात व इतर खर्चही त्यांचा खूप होतो असतो व जेवण, राहणे आणि त्या व्यतिरिक्त आपल्या फॅमिलीपासून दूर राहणे. पण आता कुठेही त्यांना शिक्षण घेण्यासाठी जाण्याची गरज नाही आहे. कारण जालना जिल्ह्यातच नवीन शासकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय स्थापन करण्याकरिता शासनाचा नवीन जी.आर. आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जाणून घेऊया. तर जालना जिल्हा येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटींचे रुग्णालय स्थापन करण्याकरता पर्यायी शासन जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा जी.आर. काढलेला आहे. तर मित्रांनो, 23/8/2024 हा जी.आर. आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्यामार्फत हा जी.आर. आलेला आहे. तर मित्रांनो, याची प्रस्तावना जी.आर. पहिला वाचून घेण्याच्या अगोदर प्रस्तावना वाचणे खूप गरजेचं आहे. कारण प्रस्तावनामध्ये जे काही असते त्याच्या वाचल्याच्या नंतरच पूर्ण जी.आर. समजून जातो. तर आपण पहिला जी.आर. वाचायच्या अगोदर प्रस्तावना घेऊया. तर राज्यातील पालघर, ठाणे, अंबरनाथ, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याच्या प्रस्तावास दिनांक 28/6/2023 रोजी माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्या अनुषंगाने दिनांक 14/7/2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा शासकीय वैद्यकीय रुग्णालय किंवा कॉलेज नसल्याकारणानं इतर राज्यातही आणि आपल्या जालना जिल्ह्यातही शासकीय वैद्यकीय रुग्णालय स्थापन होणार आहे. तर उपरोक्त जिल्ह्यापैकी जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाकरिता मौजे जालना येथील सर्वे नंबर 204/1 मधील 25 एकर शासकीय जमीन महसूल विभागामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास निःशुल्क म्हणजे मोफत हस्तांतरित करण्यास माननीय मंत्रिमंडळाने उक्त बैठकीत मान्यता दिली आहे. तथापि सदर जमीन उपलब्ध करून देण्यास वन विभाग तसेच शहर नगर रचना विभागाने अडचणी असल्याचे निदर्शनास आणले होते. त्या अनुषंगाने जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाकरता सुयोग्य असलेल्या पर्यायी शासकीय जमिनीची पाहणी करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल संदर्भ क्रमांक 3 येथील पत्रान्वये आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांनी सादर केला आहे. आयुक्त वैद्यकीय शिक्षण यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे जालना येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्याकरिता नव्याने पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतची शासन विचारणाधीन होते. त्यानुसार पुढील प्रमाणे सुधारित आदेश निर्गमित करण्यात येत आहे. तर शासनाचा हा नियम आहे. आपण वरीही वाचला तर इथं आहे, जालन्यासह इतर 8 जिल्ह्यांमध्ये 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय स्थापन करण्यासंदर्भात यापूर्वी शासन दिनांक निर्णय 14/7/2023 अन्वये केलेल्या इतर तरतुदीची कायम राहील. तर आयुक्त वैद्यकीय शिक्षण मुंबई यांनी या संदर्भात देखील कारवाई तातडीने पूर्ण करावी असा आदेश आहे. तर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील आणि इतर
राज्यातील पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली ह्या जिल्ह्यात सुद्धा वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना खूप आनंदाची बातमी आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आवडल्यास लाईक, कमेंट करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.